महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील श्रमिक संघटनेच्या वतीनं पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करणे व इतर प्रलंबित न्याय मागण्या मंजूर करण्याबाबत धरणं आंदोलन करण्यात आलं। विभागीय आयुक्त कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं। कमी मानधन यावं, पगारी नाही, मानधन असताना आम्हाला एक धरणे आंदोलन करायची पाळी आली शासनानं। याचा खेद व्यक्त करतो मी, कारण इनमेन 6500 ती आता 2-3 महिन्यापूर्वी झालं। अहो साधी बाई कामाला आली तरी कमीत कमी 200-300 रुपये रोज कमावते, 500वर जाते। आमच्या पोलीस पाटला एवढं शॉर्टकट मानधन असून आमचे 5 महिन्यापासून मानधन नाही झालं, तरी शासनाने याची दखल घ्यावं, धरणे आंदोलन करायची पाळी आली नाही पाहिजे। कारण आम्ही एक जबाबदारी, त्या गावातला जबाबदार व्यक्ती आहोत। आमदार खासदार असे 5-5 वर्षांनी येते किती जाते किती, पण आम्ही 60 ते 70 वर्ष गावाला प्रोटेक्शन देऊन सेवा देतो आणि विनामूल्य 200-300 रुपये रोज हा काही मानधन आहे का? काहीच नाही। त्याच्यामध्ये शासनाने एवढंच केलं पाहिजे, दर महिन्याला मानधन। तशी आमची मागणी आहे 21,000 रुपये। चपराशाला 4थ्या श्रेणीचं काम करते त्याला 20,000 शासन देते। एक मानाचं पद म्हणून पोलीस पाटील आम्हाला त्याच्यापेक्षा 1 रुपया का द्या ना, का 1000 आमची मागणी, 21,000 रुपयाची मागणी आमची। 1000 रुपये दिले नाही दिले, 1 रुपया जर दिला 4थ्या श्रेणीच्या चपराशाला 20 देते, तर आम्हाला 20,000 1 रुपया दिला तरी चालेल, परंतु एवढी मागणी आमची शासनाकडे आहे। दर महिन्याला मानधन झालं पाहिजे आणि जे प्रोटेक्शन सगळ्याला देते तशाने जे शासनाला जुळते तेवढं आमच्या पोलीस पाटलाला प्रोटेक्शन दिलं पाहिजे। पोलीस पाटलांचे अनियमित होणारे मानधन नियमित व दरमहा व्हावे, मानधनात वाढ करून 21,000 रुपये देण्यात यावे। पोलीस पाटलांची सेवानिवृत्ती वयोमर्यादा 60 वरून 70 वर्ष करण्यात यावे व नूतनीकरण बंद करावे। पोलीस पाटलांच्या 2011-12 पासून किलोमीटरप्रमाणे दैनिक व प्रवास भत्ता 50, 75 व 100 रुपये दरमहा शासनाने मंजूर केला, जो आजपर्यंत 6 वर्षापासून मिळालेला नाही, तो एकमुस्त रकमेने देण्यात यावा। पोलीस पाटील सेवेत असताना त्याचा मृत्यू झाल्यास किंवा सेवानिवृत्त झाल्यास त्यांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्यात यावं। महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967च्या कायद्यात दुरुस्ती करण्यात यावी आदी विविध मागण्यांचं निवेदन महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेनं दिलं।